सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींना माझा नमस्कार. खरं तर हा जो प्रवास सुरू झाला आहे त्याची सुरुवातच मी परमेश्वराचे आभार मानून करू इच्छिते. कारण हे सगळं जे काही घडतंय म्हणजे इतक्या कमी वेळात आपले चॅनल इतक्या लोकांपर्यंत पोहोचले, हे केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झाले. आणि हो, देवाच्या कृपेसोबतच आपल्या सर्वांची साथ मिळाली आणि म्हणूनच आपण एक खूप महत्वाचा टप्पा गाठू शकलो आहोत. आणि तो टप्पा म्हणजे खरंच सांगायला खूप आनंद होतोय की अवघ्या फक्त एका आठवड्यामध्ये आपलं हे कुटुंब 1000 सबस्क्रायबर्सचं झालं आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा मैलाचा दगड पार केला आहे. माझ्यासाठी हा फक्त एक आकडा नाहीये, अजिबात नाही. तर आपण सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे, जे प्रेम दिलं आहे, त्याचं हे प्रतीक आहे. आणि म्हणूनच हा जो काही आनंद आहे तो साजरा करताना सर्वात आधी आभार मानायचे आहेत ते माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि भगिनींचे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. खरं सांगायचं तर आमची खरी ताकद काय आहे माहितीये? ती तुम्ही आहात. ज्या प्रकारे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आमचं काम पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्वतःचे अनुभव, तुमचे प्रश्न, तुमच्या सूचना, तुम्ही जे कमेंट्समध्ये मांडता ना, तेच आमच्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की तुमची प्रत्येक कमेंट, प्रत्येक कमेंट आम्ही खूप लक्षपूर्वक वाचतो. तुम्ही जे विषय सुचवत आहात, ज्या अडचणी सांगत आहात, त्या सगळ्याचा विचार करूनच आमचं पुढचं सादरीकरण तयार होईल. अर्थात या सगळ्या प्रवासात आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे AI सारख्या साधनांचाही खूप मोठा वाटा आहे. त्यांची मदत आहे म्हणूनच शेतीसारख्या महत्त्वाच्या विषयावरची अचूक आणि शास्त्रीय माहिती इतक्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला शक्य होतंय. बरं, मग आता पुढे काय? तर आमची जी काही पुढची वाटचाल असणार आहे ना, ती पूर्णपणे तुमच्यासाठीच असेल आणि तुमच्यासोबतच असेल. हे चॅनल तुमच्या सर्वांसाठीच आहे. ह्या चॅनलचा उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर मिळावीत. त्यांचे जे अनुभव आहेत ते इतरांपर्यंत पोहोचावेत. त्यांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा. आणि हे सगळं करण्यासाठी ना मला तुमची मदत लागणार आहे. तुम्हाला पुढचं सादरीकरण नेमकं कोणत्या विषयावर हवंय हे तुम्हीच आम्हाला सांगा. प्लीज कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे तुम्हाला एखाद्या विशिष्ट पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती हवी आहे का? किंवा मग पिकांवर येणाऱ्या रोगांचं नियंत्रण कसं करायचं यावर बोलूया? शेतीचा खर्च कसा कमी करता येईल किंवा उत्पादन कसं वाढवता येईल यावर माहिती हवी आहे का? तुमचे जे काही विषय असतील ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. शेवटी एवढंच म्हणेन की तुमचा हा विश्वास, तुमचं हे प्रेम आणि तुमचा पाठिंबा हा असाच कायम आमच्यासोबत राहो, हीच एक इच्छा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.